अधिक मास महात्म्य पोथी. श्री गणेशायन्मा, श्री सरस्वतीन्मा, श्री गुरुचरणाभ्योन्मा, श्री कुलदैवतैन्मा. ओम नमो ओंकार. गणाधीशा सर्वेश्वरा, मंगलमूर्ती विघ्नहरा, गणेशा तुझ नमो. आत्ता नमो सरस्वती, शारदा वरदा सुखदामूर्ती. ग्रंथ रवाया दिली स्फूर्ती, कीर्ती किती वर्णावी. सद्गुरूला करुणी वंदन, नमिले सारे संत सज्जन. जरी मी नसे ज्ञानभूषित, तरी भावभक्ती हेत. अधिक मास कथावृत्त यथामती सांगतो. निमिषारण्य तपोवनात ऋषी मुनी संवाद करीत. व्यास शिष्य पुराणिक सूत, मलमास कथा सांगती. फिरता फिरता नारद मुनी, बद्रिका आश्रमी गेले चालुनी. विष्णू दिसले तया चरणी, नवल वाटले नारदाला. म्हणे आहोजी जगन्नाथा, सर्वश्रेष्ठ तुम्ही असता. तपाचरण कोणाकरिता, चिंतन कोणाचे चालले. हसून बोलती नारायण, मानसी जरी मला महान. माझ्याहुनी पुरुषोत्तम, मुरलीधर कृष्ण थोर असे. गोलाकात चैतन्यमूर्ती, दिव्य प्रकाशी ज्योती. त्या पुरुषोत्तमाची महती, किती सांगू नारदा. असे या कालगणेत, चंद्र सूर्याच्या भिन्न गतीत. मेळ बसाया अधिक येत, 3 वर्षांनी 1 महिना. सूर्य संक्रांत नसे ज्यास, अपवित्र तो मलमास. परी पुरुषोत्तमाने त्यास, पुण्यप्रद बनविला. मलमासाची ती कहाणी, स्वतः सांगितली कृष्णानी. पांडव होते काम्यकवनी, वनवास दुःखे भोगीत. अधिक मासाच्या त्या कथा, ऐकता हटती सर्व व्यथा. नारद ऐक तू सर्वथा, जनकल्याण साधाया. पांडवांना भेटायला एकदा कृष्ण वनाला गेला. दुःखे याची पाहुनी त्याला, संताप आला कौरवाचा. धर्म म्हणे वसुदेववंदना, कैवारी तू आमुचा राणा. वनवासातील आमुच्या यातना, दूर होतील कशाने. कृष्ण म्हणे रे पांडुसुता, द्वैत क्रीडेचा छंद भलता. तुमचा तुम्हास भोवला आत्ता, त्याला मी काय करू. पूर्वजन्माचे अपराध, त्याचा घ्यावा काही शोध. आम्ही करावा तो बोध, ध्यानी धरुनी वागावे. अपराध असे काय केले, पूर्वजन्माचे पाप भोवले. सांग तरी कृष्णा भले, पुण्यकर्मे करू काही. कृष्ण म्हणे ही द्रौपदी, पूर्वजन्माची अपराधी. पुरुषोत्तम मास विधी, तुच्छ मानिले तियेने. पूर्वजन्म मेधावती, विप्रकन्या ही होती. बाळपणी अनाथगती, प्राप्त झाली तियेला. माता पिता निर्वले, एकलेपणा वाट्या आले. हाय दैवारे काय केले, कोण वाली आत्ता मज. मग तिने पार्थिला शंकर, तपाचरण केले घोर. एके दिवशी चमत्कार, दुर्वास मुनी भेटले. मुनी म्हणाले मेधावती, पुरुषोत्तमाची थोरमती. मनाजोगता मिळेल पती, अधिक मास व्रते करावी. मेधावतीला राग आला, टाकून बोलली दुर्वासाला. शंकराविना अन्य कोणाला, भजणारा नाही कदापि. मग दुर्वासाने शाप दिला, तुच्छ मानसी पुरुषोत्तमाला. याचा परिणाम पुढील जन्माला, वनवास तुला पती संगे. पुढील जन्मी मेधावती, द्रौपदीला 5 पती.
वनवास हा तुम्हाप्रती भोग भोगणे प्राप्त झाले. पांडव म्हणाले झाले गेले आता तरी होण्या भले. पुरुषोत्तमाचे व्रत चांगले कोणती कर्मे करू सांग. कृष्ण म्हणाला पुण्यवान मलमास झाला पुरुषोत्तम. त्याची कथा घ्या ऐकून व्रतेही सारी सांगतो. चंद्रगतीचा चंद्रमास सूर्यावरून सौरमास. दरवर्षी 11 दिवस कालगणती फरक हा. 3 वर्षांनी 1 महिना अधिक तो मलमास जाणा. सूर्याच्या संक्रमणाविना म्हणून या तो अमंगल. स्वामी नसे त्या महिन्याला 13वा तो धोंडा मानिला. मंगल कार्य वर्ज त्याला दुःखी झाला मलमास. विष्णूला गेला तो शरण म्हणे मज करावे पावन. विष्णूने गोलाकी नेऊन पुरुषोत्तम चरणी घातला. गोलाक तो वैकुंठावर राधाकृष्ण मुरलीधर. गोपाळ तेथे शंभूकर पुरुषोत्तम रूपी वसतसे. मळमासाचे दुःख ऐकून प्रसन्न झाला पुरुषोत्तम. नाव स्वतःचे त्यास देऊन पुण्य पावन तो केला. मंगल कार्य जरी न होती पुण्यकर्मे करावीती. लोककल्याण मोक्ष साधती. अधिक मास व्रते सर्व. कृष्ण म्हणाला पांडवास व्रते करावी कोणते खास. सांगतो ती मी तुम्हास आचरण तैसे करावे. जेव्हा नसते सूर्यसंक्रमण मलिन बनते वातावरण. प्रकृती परिस्थिती पाहून आरोग्य नियम पाळावे. अधिक मास पुण्यकारण स्नान दान पापनाशक. पुरुषोत्तम तो भवतारक समाधान सुख देतसे. उपवास किंवा नक्त भोजन गोग्रास आणि देवदर्शन. आपुपदान विशेष पुण्य. दीपदान तर श्रेष्ठ असे. तांबूल वस्त्र पात्रदान यथाशक्ती पोथी वाचन. तीर्थयात्रा गंगा स्नान आचारधर्म पाळावे. अधिक मास व्रते करून 3 वर्षांनी संधी साधून पावन करावे जीवन. सार्थक होते जन्माचे. श्रीकृष्णाने सांगितले पांडवाने ते आचरले. अधिक मासी पुण्य केले कल्याण झाले आमचे मग. पुरुषोत्तमाचे व्रत घडले कोणास कैसे फळ मिळाले. पुराणकारांनी ते लिहिले काही कथा ऐकाव्या. सुदेव नामे गृहस्थ कोणी गौतमी त्याची भार्या गुणी. ताम्रपर्णी तटी आश्रमी द्रविड देशी राहत असे. 9 नियम व्रते केली परी एकही फळा न आली. उभयता मग उदास झाली पोटी पुत्र नसे त्यांना. तपश्चर्या खडतर केली बरीच वर्ष निघून गेली. विष्णूची मग कृपा झाली म्हणाले पाहिजे ते सांगावे. एक तरी पुत्र व्हावा वंशदीप उजळावा. प्रसन्न होऊन या देवा सार्थ करावा संसारा. विष्णू म्हणाले ऐकावे संतती खेरीज दूज मागावे. दैवी जे का तुम्ही नसावे कैसे द्यावे विपरीत. गरुडाला मग दया आली म्हणे देवा त्यांना कोण वाली. भक्तांची इच्छा पूर्ण केली तरीच महत्व की तुमचे. मग विष्णू बोलती हसून काय करतील पुत्र होऊन. अल्पकाळ सुख भोगून शोकमग्न होतील की. योग आणि वियोगाचे तथास्तु बोलतो मी वाचे. या परी दुजे न व्हायचे सदैव गौतमी जोडप्याला. यथाकाल मग लोटल्यावर आनंदाने भरले घर. सदैव गौतमी हर्षभर पुत्र योग तो लाभला.
शुकदेव त्याचे नाव ठेविले. शुकासारखा मधुर बोले. बोलता बोलता तप झाले. 12 वर्षे बालकाला. सोबत्या सवे तलावात. जलक्रीडा होता करीत. उडाला तो अकस्मात. आकांत करिता माता पिता. मृत पुत्राचे कलेवर. घेऊन बसले मांडीवर. पर्जन्याची सतत धार. महिनाभर चालली. महिना होता अधिक मास. सहजची घडले उपवास. नित्य स्नान प्रार्थनेस. पुरुषोत्तम प्रसन्न झाला. शुकदेवास जिवंत केले. सदैव गौतमी आनंदले. अधिक मासी पुण्य घडले. फळ लाभले उत्तम. पुत्र पौत्र सुख भोगले. शुकदेव गौतमी निवर्तले. राजपद मग प्राप्त झाले. पुढील जन्मी दोघांना. अधिक मास पुण्यवान. हटती पापे कथा ऐकून. सार्थक जन्माचे होईल. मोक्षपद ही लाभेल. दृढ धन्यवान नामे नृपती. हैय देशाची भूपती. आगळीच त्याची राजनीती. कारभार हाती प्रधानाच्या. गुणसुंदरी पटराणी. रूपयवना सद्गुखाणी. सारी सुखे लोळती चरणी. विलास मगी दोघेही. एकदा राजा शिकारीस गेला. विश्रांतीस वृक्षाखाली बसला. पोपट येऊन तेथे बोलला. राजा जरा सावध हो. इंद्रियाचे ऐहिक सुख. अति फळ मिळेल दुःख. या जन्माचे होण्यासार्थक. पुण्यकर्मे ती साधावी. पोपट गेला उडून. राजा उठला नवस करून. अहर्निश चाले चिंतन पोपटाच्या संदेशाचे. राजा बसला उदास. राणी बोले मग त्यास. एवढे ऐश्वर्य आपणास. लाभे कोणत्या पुण्याने. मग एके दिवशी वाल्मिक मुनी. येऊनी बैसले आसनी. राजा राणी लागले चरणी. कथा व्यथा ती सांगितली. ध्यान लावूनी पाहिले. पूर्वजन्माचे कथन केले. सदैव गौतमी तुम्ही भले. होता की हो पूर्वजन्मी. अधिक मास व्रत पुण्याई. पुरुषोत्तमाची कृपा होई. राजवैभव मिळे काही. सार्थक त्याचे करावे. पोपट तो पूर्वजन्मीचा. शुकदेव पुत्र की तुमचा. संदेश दिला कल्याणाचा. आणि द्यावा यापुढे. ऐहिक सुखविलास सोडून. काही करावे तपाचरण. अधिक मास पुण्यवान. व्रत नेम ते पाळावे. कोणती व्रते कोणते नियम. वाल्मिक गेले सांगून. राजा राणी ध्यान धरून. वागले अधिक मासात. राजभार दिला पुत्रास. दोघे गेले तपोवनास. आला आला अधिक मास. नियम व्रते साधली. ती पुण्याई ते समाधान. पुरुषोत्तम झाले प्रसन्न. गोलाकात दिले स्थान. उभयता राजा राणीला. पुराणकथा पुण्याईच्या. अनेक असती अनेकाच्या. अधिक मास महात्म्याच्या. काही संक्षेपे सांगतो. सुमती राजा सृष्टीमती राणी. पूर्वजन्माची कहाणी. वीरनामा वैश्यगुणी. कुलीना पत्नी त्याची ती. अधिक मास व्रते केले. पुण्यई ती फळा आली. मोक्षपदी दोघे गेली. पुरुषोत्तमाच्या कृपेने. नृग राजा हातून. गोदानाची चूक होऊन. सरडारूपी जन्म पावून. विहिरीत पडला नृग राजा. कृष्णाने स्वतः येऊन. मग वरती त्याला काढून. उद्धारिले केले पावन. गोदानाचे पुण्य मिळे. सुषमा ब्राह्मणाच्या घरी. पाळली होती एक मांजरी. उंदीर घराण्या घ्यावे सत्वरी. काजळी झाडली समयीची.
ज्योतीचे तेज उजळले, सहजची ते पुण्य घडले. अधिक मास व्रत फळा आले, उद्धार झाला मांजरीचा. दीपपूजा दीपदान, त्याचे पुण्य ते महान. दीपाचा जर अपमान, घडला त्याला दुःख होय. मथुरेतील विमला सुशीला, सवती मत्सर त्यांना बहुला. मणिग्रीव शूद्र पावला, राजवैभव दीपामुळे. काशी नगरी चंद्रेश्वरी, तशीच ती मंगलगौरी. पूर्वजन्माची कथा न्यारी, उपवास व्रते पुण्याची. उपवासाचे पुण्य दिले, अनेक पापी उद्धरिले. उपवास व्रते करुणी भले, पुण्य थोर ते मिळवावे. अप्सरा स्मित विलासिनी, दुर्वासाची थट्टा करुणी. शापे पिशाच्चनी होऊनी, रानोमाळ भटकली. तपस्विनी एक भेटून, अधिक मास पुण्य देऊन. पिशाच्चनीला उद्धरून, पुण्य अप्सरा रूप दिले. कर्दय नावाचा फळे चोर, पुढील जन्मी झाला वानर. अधिक मास व्रते थोर, वानरालाही घडली त्या. उद्धार झाला वानराचा, का न होई ओ नराचा. पुण्य प्रभाव पुरुषोत्तमाचा, सर्व देवाहुनी श्रेष्ठ. पोथीचे या करावे दान, सार्थक होईल जन्माचे. अधिक मास पुण्यवान, हरतील पापे कथा ऐकून. पोथीचे या करावे दान, सार्थक होईल जन्माचे. इत अधिक मास महात्म्य संपूर्ण. श्रीकृष्ण अर्पण नमस्तु. पुरुषोत्तम भगवान मुरलीधर गोपाळ की जय. रामकृष्ण हरी माऊली. ही कथा सर्वांनी संपूर्ण ऐका, लाईक कमेंट करा.